ज्यांच्या प्रीत्यर्थ असणारी आयोजन करण्यात आलेले आहे. कैलासवासी वैकुंठवासी गिरजाबा तुकाराम धोत्रे यांच्या 24व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी आसराबाई गिरजाबा धोत्रे यांच्या 18व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी मारुती गिरजाबा धोत्रे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आणि कैलासवासी शंकर मारुती धोत्रे यांच्या द्वितीय असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी भागवताची कथा आहे. आयोजन करणारी जी मंडळी आहे हरिभक्ती परायण गोरक्षनाथ गिरजाबा धोत्रे, रामनाथ गिरजाबा धोत्रे, शशिपाल गिरजाबा धोत्रे, कन्या यमुनाबाई कारभारी जाधव ताडपिंपळगाव, विमलबाई गिरजाबा धोत्रे कसाबखेडा सज्जनपूर, प्रभाबाई काशीनाथ गवळी माळी वडगाव आणि लताबाई त्र्यंबक गायत्री वेरूळ, तसेच पत्नी गंगा भगीरथी चंद्रभागा मारुती धोत्रे, सुपुत्र दत्तात्रय मारुती धोत्रे, कन्या उषाताई राजेंद्र गवळी माळी वडगाव, पत्नी गंगा भगीरथी सुनीता शंकर धोत्रे, कन्या गायत्री शंकर धोत्रे आणि वेदिका शंकर धोत्रे, नातू ओम जयेश गीता जीवन विधाते नाशिक, आकाश आणि शुभम, तसेच समस्त धोत्रे परिवार कसाबखेडा सज्जनपूर तालुका खुलताबाद रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण गावातील मंडळी पाहुणे मंडळी सगळ्याच्या सहकार्याने या ठिकाणी आजोबा गिरजाबा तुकाराम धोत्रे, आजी आसराबाई गिरजाबा धोत्रे, वडील मारुती गिरजाबा धोत्रे आणि भाऊ शंकर मारुती धोत्रे यांच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी भागवताचं असणारं नियोजन करण्यात आलेलं आहे. कथा श्रवण करत असताना कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केलेली आहे, काल असणारा नमनात्मक असणारा भाग आपण काल पाहिला. कारण मी काल बोलून गेलो, कथा जर सुरुवात करायची म्हटलं तर अगोदर देव देवतेला वंदन करावं लागतं, कार्याला सुरुवात करावी लागते. काल आपण अनेक देव देवतेला असणारं वंदन केलं आणि कथेच्या बाबतीमध्ये असणारी आपण सुरुवात केली. आज जो ग्रंथ आपण या ठिकाणी लावलेला आहे, जो ग्रंथाची आपण पूजा करत आहे, ज्यांच्या प्रीत्यर्थ आपण ग्रंथ या ठिकाणी वाचन करत आहे, श्रवण करत आहे, दुसऱ्याला आपण सांगत आहे, नेमका हा ग्रंथ किती मोलाचा आहे तो आपण लावला. ग्रंथ तर एक नाही, अनेक ग्रंथ आहेत. मग हाच का ग्रंथ? या ग्रंथाचं काहीतरी विशेष असलं पाहिजे ना. जसं मेडिकल मध्ये एक गोळी नसते, अनेक गोळ्या असतात. कुठल्या आजाराला ते तीच गोळी चलते, त्याचा आजार सुद्धा ठरलेला आहे. तसं एक सांगू, ग्रंथ तर अनेक आहे, पण हा जो ग्रंथ आहे का नाही, माणसाचा जर उद्धार करायचा असेल तर दुसरा ग्रंथ मात्र सांगितलेला, एकच हा ग्रंथ. काय आहे या ग्रंथाच्या बाबतीमध्ये वर्णन जर करायचं म्हटलं तर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये फार मोठी असणारी महती वर्णन केलेली आहे. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये फार मोठी असणारी महती असणारी गायलेली आहे. आणि ती महती गात असताना नाथबाबांनी जी महती गायलेली आहे ती संपूर्ण असणारी आरतीमध्ये असणारी गायलेली आहे. काल आपण आरती या ठिकाणी म्हटली, त्या आरतीच्या संपूर्ण चरणामध्ये या भागवताचं महात्म्य असणारं वर्णन केलेलं आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करो तू
गाईले हरी चरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता या भागवताच्या बाबतीमध्ये वर्णन करत असताना सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. या भागवताच्या बाबतीमध्ये काय वर्णन केलेलं आहे? या भागवताला सुरुवातीला अगोदर वर्णन करत असताना नाथरायने 2 वेळेला असणारा जय असणारा शब्द वापरला. जय हो जय श्री भागवता. किती वेळा शब्द वापरला? 2 वेळा. जय हो जय श्री भागवता. इथं जय जयकार जर कोणाचा केला असेल, इथं जय जयकार केलेला आहे ग्रंथाचा. एका ठिकाणी महाभारतामध्ये वर्णन करत असताना महाभारताचा सुद्धा जय जयकार केलेला आहे. महाभारताचा का जय जयकार केला त्याचे उत्तर दिलेलं आहे. माऊलींनी एका ओळीमध्ये सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिते पाही व्यासोचिष्ट जगत आहे. ऐका ओळी किती सुंदर महत्वाचे आहे. जी गोष्ट किंवा ज्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला पाहिजे आहे त्याचं उत्तर फक्त एकाच ग्रंथामध्ये मिळणार. त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. आणि महाभारत किती मोठा आहे हा जो ग्रंथ आपल्या समोर आहे की नाही, त्याची श्लोक संख्या सांगितलेली आहे 18,000. किती हजार? 18,000. हा ग्रंथ मी तुम्हाला इथं सांगायला तुम्ही मला कथाकार समजिता, माफी मागून बोलतो, आणखी परिपूर्ण कथाकार मी नाही. खरं सांगतो. कशा करता माहिती? या ग्रंथाचे श्लोक 18,000 आहेत. मी आतापर्यंत 16,000 पर्यंत गेलो आहे. म्हणजे माझी संहिता चालू आहे. आणि याच्यामधला एक एक श्लोक हा गायत्री मंत्राच्या बरोबरीचा. एक एक श्लोक होम हवन जर करायचं म्हटलं, तुम्हाला जर काही येत जर नसेल तर हा ग्रंथ श्लोक म्हणायचा आणि होम हवन करण्याकरता सुरुवात करायची. गायत्री मंत्राच्या बरोबरीचा असणारा एक एक श्लोक आहे. 16,000 श्लोकाचं मी असणार, गुरुच्या मुखातून असणार. त्यांनी वाचन करायचं, त्यांच्या पाठीमागे वाचन करायचं. किती हजार श्लोक? 18,000 श्लोक आहे. त्याच्यापैकी 16,000 पर्यंत आहे. आणखी कमीत कमी मला वर्ष लागणार, तर 2,000 श्लोक येणार. हा शिकत असताना मला 6 वर्षाचा कालावधी लागला. 1-2 दिवसाचा नाही. काही लोकांची भूमिका अशी आहे, जमीन पेरली की लगेच उत्पन्न यावं, असं होत नाही बरं का. त्याला भरपूर कालावधी थांबावं लागतं, वाट बघावी लागते. या ग्रंथाचे श्लोक 18,000. महाभारताचे श्लोक जर आपल्याला श्रवण जर करायचे म्हटलं 1 आणि 2 म्हणजे 1,25,000 श्लोक आहेत. कितीला? 1,25,000. तुम्ही दररोजचं 2 तास जर वाचला तर नाही ग्रंथ कोणता महाभारत, फक्त दररोजचा 2 तासाचा कालावधी द्यायचा. 2 तास जर तुम्ही कंटिन्यू वाचण्याकरता सुरुवात केली दररोज, तर कमीत कमी तुम्हाला वर्ष एक कालावधी लागेल. 1 वर्षाचा कालावधी अभ्यास करायचा. त्याचे 6 खंड आहेत. ज्याचं तुम्हाला उत्तर पाहिजे त्याचं उत्तर त्या ग्रंथामध्ये आहे. पण एक लक्षात ठेवा, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला त्या ग्रंथात जर नाही भेटलं, पण त्या महाभारतात जर त्याच्यात जर उत्तर नाही भेटलं, तर असं डोक्यामध्ये घ्या की त्याचं उत्तर तुम्हाला कुठल्याच ग्रंथात सापडणार. अशा गोष्ट आली का? त्याला आणखी दृष्टांत देतात. उदाहरणार्थ, आपल्या गावात एखादा माणूस आजारी पडला, पडू नाही पण आजारी पडला. बेरोजच्या ठिकाणी डॉक्टरकडे असणार गेला. डॉक्टर साहेबांनी गोळ्या असणारे लिहून दिल्या. जा तुम्ही काय करा, संभाजीनगरला जाऊन गोळ्या घेऊन या. मग त्यांनी सांगितलं अमुक मेडिकलच्या ठिकाणी जर गेला असणार व्यक्ती, सांगितलं एवढ्या मला गोळ्या द्या. त्या मेडिकलवाल्याला सांगितलं या गोळ्या माझ्याकडे उपलब्ध नाहीत. त्या माणसाला प्रश्न विचारला कुठे मिळतील? त्या मेडिकलवाल्याला सांगितलं संपूर्ण संभाजीनगरमध्ये सगळ्यात माझंच मेडिकल मोठं आहे. तुम्हाला कुठली वस्तू जर पाहिजे तर सगळे लोक माझ्याकडे येतात.
आता ज्या अर्थी माझ्याकडे नाही त्या अर्थी आता तुम्हाला संभाजीनगरमध्ये कुणाकडे सुद्धा मिळणार तसे बोलण्याचा माझा भाग आहे. ज्याचं उत्तर महाभारतात नाही त्याचं उत्तर तुम्हाला कुठंच सापडणार. तसंच जयो नामी हासोयम त्या महाभारताचा सुद्धा जे जेकारच केलेला आहे. का इतका महान असणारा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर जर जे जेकार कोणाचा असेल तर माझ्या श्रीमद भागवत या ग्रंथाचा असणारा जे जेकार आहे. इथं किती वेळा जे जेकार केला? 2 वेळा. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझं भगवंता असं म्हणायला पाहिजे होतं. आरती करू तुझं पुस्तका शब्द काय वापरला? आरती करू तुझं पुस्तका. आता एवढे आपल्याजवळ पुस्तक आहेत कपाटामध्ये आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असे ग्रंथ आपण पुस्तक वगैरे ठेवतो. कुणी जाऊन त्या पुस्तकाला काय अशी अगरबत्ती लावली का? पेपर काही लोक घेतात त्याला काय अगरबत्ती कुणी लावलं हार घातला अजिबात त्याचं कारण येतं. हा ग्रंथ किती महान आहे त्याचे वर्णन केलेलं आहे. हा भगवंत काल मी सांगून गेलो साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंताची असणारी वाङ्मय असणारी मूर्ती आहे. तुम्ही आपण कृष्णाला बघितलं नाही, बघितलं का? जरी बघितलं असेल समोर आपल्या कृष्णाचा फोटो आहे, हाच कृष्ण आहे का असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला एवढंच बोलावं लागलं नाही. पण असा होता तो कृष्ण आपण बघितला नाही. देवाचा अवतार द्वापार युगामध्ये. पण आता जर तुम्ही असं ठरवलं की आम्हाला कृष्णालाच बघायचं, हा फोटो सोडून द्या. कृष्णाला बघायचं ना आता तर कृष्णाला बघायचं असल्याच्या नंतर हा ग्रंथ आहे का नाही, हा ग्रंथ आपल्या डोळ्याच्या समोर घ्यायचा बघायचा. या ग्रंथाला तुम्ही बघितलं की असं समजायचं मी कृष्णच बघितलं. इतका महान असणारा ग्रंथ आहे. आणि विशेष स्वरूपामध्ये सांगू हा ग्रंथ प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये ठेवावा. काय ठेवावं? हा ग्रंथ जर आपल्या घरी जर राहिला की असं समजायचं आपल्या घरामध्ये कृष्ण राहिला. एवढा महत्वाचं आहे. त्याची आणखी भूमिका असेल. मग या ग्रंथाला घरामध्ये ठेवायचं म्हणलं तर याचे पैसे किंवा किंमत तरी किती असेल? असं जास्त किंमत नाही, जास्त किंमत नाही. हायस्ट किंमत गोरखपूरचा जर हा ग्रंथ घेतला जास्तीत जास्त 800, 900, 1000 रुपयाच्या मध्ये. म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये वेळ जरी नसला देवपूजा जरी केली नुसतं फुल जरी वरी ठेवलं दर्शन घेतलं तर असं समजायचं कृष्णाचं दर्शन. इतकं महान ग्रंथ आहे. आता वेळ नाही. आता आपल्याला असं वाटत नाही का देवाची पूजा 2 तास करावी? करू वाटतं पण माणसाला जेवायला सुद्धा टाइम. एवढे माणसं अशी बिजी माणसं एवढं जरी झालं ना तरी पुष्कळ असतात. 2 वेळेला या ग्रंथाचा जे काय केलं वर्णन करतात ना प्राय. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझं भगवंता. भगवंता म्हणजे देवाच्या स्वरूपामध्ये असणारा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये किती सुंदर असणारा भाग सांगितला आहे. काय आहे या ग्रंथामध्ये? या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना शुकाचार्य महाराजांनी श्री शुक मुनीने परम भक्तीने गायिले ज्या हरिचरिता. शुकाचार्य महाराजांनी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये एकदम परम भक्ती असणाऱ्या काही लिलेचं असताना वर्णन केलेलं आहे. परम भक्तीचं वर्णन असं आहे. वर्णन करत असताना परम भक्ती म्हणजे एकदम श्रेष्ठ असणारी भक्ती, त्याच्या पुढे भक्तीच नाही. श्री शुक मुनीने परम भक्तीने गायिले ज्या हरिचरिता. कुणाचं चरित्र वर्णन केलं? हरीचं वर्णन केलं आहे. हरिचरित्राचं वर्णन केलं आहे. मग हरीचं वर्णन जर करायचं म्हटलं ना तर हरीचंच का वर्णन करायचं याचे कारण सांगितलं. हरी काय करतो माहिती? हरी हा हरण करतो. हरी काय करतो? हरण करतो. कशाचं हरण करतो? तुमच्या जवळचे पैसे घेत नाही, तुमच्या जवळचं सोनं घेत नाही, असं काही हरण करत नाही. काय हरण करतो? जर चुकून आपल्या हातानं कळत न कळत मुखानं हातानं शरीराच्या बाबतीमध्ये जर काही पाप झाला असेल त्या हरीचं नाव जर घेतलं तर हरी काय करतो? सगळं असणारं पाप मात्र हरीकडे असणारं घेतो. त्या माणसाला शुद्ध बनवतो. पण या ग्रंथामध्ये हरीचं वर्णन केलेलं आहे. हरिपाठामध्ये सुंदर स्वरूपामध्ये 27 अभंगाच्या ध्रुवपदाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेला अभंग झाला
की माऊलींनी काय सांगितलं, तुमच्या मुखानं काय म्हणा तुम्ही, तुमच्या मुखानं हरी म्हणा, फक्त हरी म्हणा. काही लोकांनी बोलण्याकरता सुरुवात केली, हरी म्हटल्याच्या नंतर काय होतं, अहो नुसतं म्हणा तुम्ही, नुसतं म्हणा, नुसतं म्हणा, किती पुण्य होईल याचं मोजमाप कुणालाच करता येईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही हरी म्हटल्याच्या नंतर किती पुण्य होईल हे कॅल्क्युलेटर बंद पडत. नुसतं हरी जर तुम्ही म्हटलं तर कॅल्क्युलेटर बंद पडत, एवढं पुण्य असताना श्रेष्ठ होईल. म्हणून या ग्रंथामध्ये परमभक्तीनं श्री शुक मुनीने परमभक्तीने गायले जा हरी चरिता. हरीच असताना चरित्र सुंदर स्वरूपामध्ये असताना वर्णन केलं आहे. हरीच्या बाबतीमध्ये अनेक वर्णन केलंय, अनेक अभंग आहेत. एक अभंग आहे, हरी उच्चारणी अनंत पाप राशी. किती पाप, एक नाही बर का, अनंत असताना पाप राहू द्या. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्र. जर तुम्ही हरीचा उच्चार केला ना, तर हरीचा उच्चार केल्याच्या तर क्षणाच्या बाबतीमध्ये असणार ते पाप असताना निघून जातात. कसं पाप जातं, दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिलेला आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे गवत. गवत जर एखाद्या वाळून गेलेला असेल आणि त्याला जर काडी लावली ना, त्याला जळण्याकरता उशीर लागतो, लगेच असताना जळून जातो. महाराज हरी उच्चारण मंत्रपै अगाध आणि पळे भूत बाधा भेदी तेथे. हरीचा उच्चार जर तुम्ही केला तर कुणाला असं वाटत असेल आमच्या शेताकडं घराच्या जवळ इकडं तिकडं कुठेतरी असं भूताचा वास्तव्याचा भूमिका आहे, तिथून जाताना मला भीती वाटतं, मी एक काम करायचं, तिथून चालला पण हरी 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 म्हणायचं. कशा करता, हरीचा उच्चार केल्याच्या नंतर पळे भूत बाधा भेदी तेथे. भूत तिथं जवळ ते करून असणारे जातात का, या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. हरीच्या बाबतीमध्ये मात्र कुणाला सुद्धा उपनिषदेच्या बाबतीमध्ये अर्थ मात्र करता येत नाही. एवढी असणारी भूमिका या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे. शुकाचार्य महाराजांनी परमभक्ती नसणाऱ्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. महाराज आणखी या ग्रंथाची जर उपमा जर आपल्याला जर पाहायची म्हटलं तर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये भाग सांगितलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे कसा आहे, जर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, तर ग्रंथ कसा आहे महाराज, सुंदर स्वरूपामध्ये त्याचं चिंतन असणारे केलेलं आहे. या ग्रंथाला जर उपमा जर द्यायची म्हटलं तर हा ग्रंथ एका वृक्षाच्या बाबतीमध्ये असणार, त्याचं असणारे फळ सांगितलेलं आहे. फळ वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसेचे स्वफळ आत्मा राम मुनी सकाळ सेवुनी झाली जन सुफळ महापर्वणी आली अवनी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. बोला जय हो जय श्री भागवता आरती करू
ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हा ग्रंथ किती महत्वाचा आहे असं जर चिंतन करायचं म्हटलं तर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. वेद तरुचे मधुर फळ. वेद तरू एक आणि दोन असणारे वेद नाहीत. वेदाच्या बाबतीमध्ये 4 असणारे वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद अशा स्वरूपामध्ये असणार 4 वेदाची असणारी भूमिका आहे. महाराज वेद आपल्याला समजत नाही. समजतो का आपल्याला? फार समजत नाही. त्याच्यामध्ये असणारी जी काही श्लोकाची असणारी भूमिका आहे, एक एक असणारा मंत्र आहे, ते मात्र आपल्याला मात्र समजत नाही. पण त्या वेदाला जर काही लागलेलं जर काही असेल तर वेद म्हणजे वृक्ष आहे. वेद म्हणजे वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला लागलेलं जे फळ आहे त्याचं नाव भागवत आहे. सोपं सांगतो लक्षात येण्याकरता. आंब्याचा वृक्ष आहे. सांगा, आंब्याचं पान खाल्ल्याच्या नंतर गोड लागतं का? पान सांगतो. आंब्याचा फाटा जर तुम्ही खाल्ला लाकडाचा, गोड लागतो? आंब्याचा असताना जो वृक्ष आहे, मूळ आहे, त्याचे कधी मूळ काढला, मिश्रण केलं, कमी केली, कट केली, खाण्याकरता सुरुवात केली. जसं आपण गाजर खातो तसं खाण्याकरता सुरुवात केली. गोड लागेल? ऐका, आंब्याच्या बाबतीमध्ये जर गोड असणारा जर भाग कोणता असेल त्याला आंबाच लागावा लागेल. तो मात्र असणारा पिकावा लागेल, त्याला पाहावं लागावं लागेल. मग मात्र त्याचं फळाच्या भूमिकेमध्ये ते फळ मात्र गोड लागणार. माझी बोलण्याची भूमिका अशी आहे. इथं जो दृष्टांत तुम्हाला दिला ना, आंबा म्हणजे कोण आहे? आंब्याच्या स्वरूपामध्ये, वृक्षाच्या स्वरूपामध्ये वेद आहे आणि त्या वेदाच्या वृक्षाला जे फळ लागलेलं आहे आंब्याचं, ते म्हणजे भागवताचं ग्रंथ आहे. वेद तरुचे मधुर फळ. मधुर शब्दाचा अर्थ होतो गोड, स्वादिष्ट, चांगला असणारा फळ. आता झाडच भरपूर आहे पण सगळेच झाड गोड असतील असं नाही, अजिबात नाही. काही लोकांच्या शेतामध्ये झाड असेल त्याला संरक्षण करायची सुद्धा गरज नाही. एवढे आंबे लागतात, एवढे आंबे लागतात. ते शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही त्याचं राखण करीत नाही का? शेतकरी हसून सांगतो, महाराज राखायच्या लायकीचाच नाही. बोलण्याची भूमिका कळली? इतका आंबट कधी बघायचंच काम नाही. काही सुरुवातीला ही आंबट, पिकल्याच्या नंतर सुद्धा त्याचं काही संरक्षण करायची गरज नाही. इथं वर्णन केलं आहे. हा वृक्ष आहे, त्याला फळ लागलेलं आहे, वृक्ष चांगला आहे आणि नंबर 2 ला त्याचं फळ सुद्धा कसं आहे? मधुर फळ आहे. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे स्वज्वळ. स्वादुरसे जे स्वज्वळ. स्वज्वळ शब्दाचा अर्थ होतो दिसण्याकरता सुंदर आहे. फार दिसण्याकरता सुंदर आहे. महाराज वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे स्वज्वळ. बस सेवुनी झाले मन सुफळ. खाल्लं का नाही? बस आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी की अघहरणी, भवजल तरणी ती पतिता. आपण सगळेजण या ठिकाणी आहेत का नाही? आपल्या करता एक पर्वणी आहे. पर्वणी. पर्वणी शब्दाचा अर्थ काय होतो? पर्वणी म्हणजे वेळ. महाराज या वेळेचं काय चिंतन करावं? ज्याच्या करता जो वेळ ठरलेला आहे का नाही, त्या वेळेला जर तो पोहोचला तरच बरं आहे. 1-2 मिनिट जरी उशीर झाला, 2-4 मिनिटाचा जरी उशीर झाला, त्याचा काही उपयोग नाही. नेटचे वगैरे पेपर असतात का नाही, तुम्ही मोबाईलवर बघा, असा कालावधी आहे. 2-2 मिनिट जर उशीर झाला ना, गेट बंद करून टाकतात. तुम्ही मोबाईलवर बघा. काही ठिकाणी मुलीनं तर रडलीच, बापाला गेटला अशी घरात माग. कशा करता? ज्याच्या करता तो वेळ आहे त्यालाच फक्त विचारा, दुसऱ्यांच्या उपयोग नाही. ही आपल्या करता सुद्धा एक वेळ आहे. वेळ. तुम्ही जर म्हणाल नाही महाराज आम्ही पुन्हा कथा करू, मी जर सांगितलं नाही पुन्हा कथा करू, ऐकणाऱ्या मंडळी सांगितलं नाही पुन्हा ऐकू, आहे कुणाला विश्वास? घास गिळी सत्ता हाती नाही. तुम्ही घास तोंडामध्ये टाका, चावा, आणि तुम्ही असं गृहीत धरा की मला आता तो गिळायचा आहे. देवानं सांगितलं गिळून द्यायचं आहे. तर अशी की भूमिका आहे. देवानं काही जणांना घास सुद्धा असा कधी गिळू दिला नाही. नरड्यामधला काढावा लागला.
म्हणजे ही जी वेळ आहे का नाही, आपल्याकरता सुंदर स्वरूपामध्ये असणारी वेळ आहे. महाराज या वेळेच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं फार असणारी महत्वाची असणारी वेळ आहे आणि आपल्याकरता ही सापडलेली असणारी संधी आहे. या संधीचं सोनं करून घेणं मात्र फार असणं गरजेचं आहे. म्हणून माणसानं कुठली जरी असणारी वेळ आली का नाही, त्या वेळेचं मात्र संधीचं सोनं करून घेणं मात्र म्हणजे फार गरजेचं आहे. काय वाजवायचं वेळा सापडली संधी बरवी वेळा सापडली संधी बोला बरवी वेळा सापडली संधी बरवी वेळा सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची साह्य झाली बुद्धी संचिताची येणे पंथे माझी चालली पाऊले येणे पंथे माझी चालली पाऊले. प्रत्येक जणाला मिळालेली वेळ आहे का नाही, त्या वेळेच असणारं संधीच असणारं सोनं करून घेणं मात्र फार असणं गरजेचं आहे. कारण ही जी वेळ आहे पुन्हा पुन्हा असणारी आपल्याला मिळेलच असं मात्र कोणाला मात्र ही सांगता येत नाही. म्हणूनच आपल्यासारखी वेळ घेतलेली आहे. बरं ही वेळ सापडली संधी. आपल्याला एक संधी सापडली आहे आणि वेळ असताना सापडलेली आहे. ही वेळ मात्र पुन्हा येईल असं मात्र आपल्याला सांगता येत नाही. साह्य झाली बुद्धी संचिताची. दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. काही जणाला वेळ येते पण काही जणांची बुद्धी त्याला सहकार्य करत नाही. दृष्टांत वेळ येते नाही असं नाही, वेळ येत नाही जणाला पण त्याला बुद्धी मात्र कधी कधी सहकार्य करते. दृष्टांत एखादा शेतकरी आहे आणि शेजारची 1 एकर जमीन असताना विक्री निघाली. शेजारी सांगतो बाबा मला अर्धेच पैसे दे, अर्धे काय कर मला 2-3 वर्षामध्ये माझी अडचण आहे, लग्न करायचं आहे आणि एवढी जमीन मला तुला द्यायची आहे. तू काय म्हणतो माहिती, मला जमीन तुमची घ्यायचीच नाही, मला घ्यायचीच नाही, पैसे पण मला घ्यायचीच नाही. काय म्हणतो माहिती, तो माणूस दुसऱ्या कोणाला तरी घेऊन टाकतो. काय घटना होतो म्हणतो, शेजारी असा भेटतो का नाही कोणा, पान ठेवत नाही शेतामध्ये असले की अवजार ठेवत नाही, चोऱ्या कसंही बोलणं. पुन्हा काय म्हणतो माहिती, रसभर का तेवढी जमीन जर घेतली असते का नाही वेचान माझी बोलण्याची भूमिका आहे. संधी आली नव्हती का त्याला, संधी आलती बरं, संधी आलती त्याला पण त्याची बुद्धी त्याला सहाय्य झाली का, त्याला बुद्धी मात्र सहाय्य झाली. आता मी सुद्धा ही कथा करत असताना खरं सांगू माफी मागून बोलतो, अनेक ठिकाणी ज्यांनी मला प्रश्न विचारला नाही त्यांना मार्गदर्शन मी चांगलंच करतो, वाईट नाही सांगायचं, एकदम चांगलं सांगायचं. पण कधी कधी घटना काय होते, मी सांगून किंवा एखाद्या दुसऱ्या माणसाला सांगून त्याची बुद्धी त्याला सहकार्य करेल असं मात्र होत, असं होत नाही बरं का. हे तर मी दत्ता भाऊला बोललो, बुद्धी सहाय्य झाली हे पण महत्वाचं आहे. कारण एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे, बुद्धीचा पालक धरारे काही मापुता हा नाही मनुष्य देव.
बुद्धीमध्ये परिवर्तन होणं मात्र फार गरजेचं. म्हणून इथं नाथराय वर्णन करतात, पहा पर्वणी आली अवनी की अघहरणी भव जलतरणी ती पतिता. आपल्या करता भाग सांगितलेला आहे, पर्वणी आलेली आहे आणि बुद्धीचं याला असणारं सहकार्य झालेलं आहे. की अघहरणी, अघ शब्दाचा अर्थ असा सांगितलेला आहे पाप. आपण इथे सगळेजण बसलो, कधी कधी मी जरी कथा सांगत असेल तर मी रस्त्यावर चलत असताना सुद्धा माझ्या पायाच्या खाली ते पाप होतं, किडे जंतू वगैरे मारतात, म्हणजे पाप होतं. कधी कधी मी जर कोणाचा द्वेष केला तर माझ्या सुद्धा वाणीने पाप. म्हणजे प्रत्येक माणसाच्या हातातून काहीतरी चूक होते. पण घटना सांगतो, ही जर कथा मी वाचन केली, तुम्ही कथा श्रवण केली, टाळी वाजवली, दुःखानं भजन केलं, आपल्याजवळ पाप मात्र अजिबात काही राहत नाही. त्याचं कारण सांगितलेलं आहे, पवित्र तो देह. आता आपल्या सगळ्याचा देह कसा आहे माहिती? पवित्र असणारा देह आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आता आपण काय करतो माहिती? त्या ठिकाणी भजन पूजन वगैरे करतो ना, खरा आपला जो देह आहे का नाही, हा पवित्र असणारा देह झाला. कशामुळे? महाराज, एवढे संसाराचा व्याप असून सुद्धा वेळामध्ये वेळ घालून भगवंताची कथा आपण ऐकतो, म्हणजे देव आपला देह 100% असणार तो पवित्र करतो. आता आपण इथे कथेमध्ये बसलो, खरं सांगू, कथा संपेपर्यंत नेमका मी कोण आहे हे कुणालाच कळत नाही. कधी कळतं माहिती का? आरती झाली मग कळतं माझं घर इकडं आहे, मला इकडे जायचंय, मी एक कुणीतरी आहे. कथा ऐकायला बसल्याच्या नंतर मी एक एवढा श्रीमंत असं वाटत. बस एक देव आहे आणि मी एक असणारा जीव आहे, तो देव मी भक्त. बस म्हणजे कथा चालू असताना दुसरं मात्र काही असताना आठवत नाही. इथं काय होतं? फक्त या ठिकाणी विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. इथं माणूस विसरून जातो स्वतःला, नेमका मी कोण आहे. बस महाराज सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. आपल्या करता असताना पर्वणी आलेली आहे. बर, आपल्या जवळच असणार पाप मात्र या ठिकाणी असणार निघून असणार जातं. एक असताना ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये ध्रुवपदामध्ये आणि पहिल्या काळव्यामध्ये असताना चिंतन केलं. आता पुढे वर्णन करत असताना नाथरायचं चिंतन करतात, तर नाथराय चिंतन करत असताना दुसऱ्या कडव्याच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेला आहे नाथरायने. तो भाग असा आहे, व्यासाची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्री गुणानी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देदाता आरती करो तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. या नाथरायने वर्णन करत असताना सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. हा जो ग्रंथ आहे का नाही, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. तो भाग वर्णन करत असताना असा भाग वर्णन करतात. नंबर 2 ला
येथे व्यासाची वाणी. इथं कुणाची वाणी आहे? व्यास महर्षीची वाणी आहे. व्यास महर्षीची वाणी सार्थक हरिगुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुट मणी. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये ही व्यास महर्षीची असणारी वाणी आहे. आता झालंय असं, अभंग पाठ करत असताना, गाथा असेल, काही ग्रंथ असतील, आपण वाचन करायचे ना. कोणी लिहिलेले आहेत आणि ते पुस्तक घराकडे घेऊन यायची नाही. काही मंडळीच्या घरामध्ये पुस्तक असे, कोणीतरी माणूस एखादा उठला आणि त्यानं आपलं आपलं पुस्तक तयार केलं, ते ग्रंथ आपल्या घराकडे घेऊन यायचं. अजिबात असले पुस्तक घराकडे आणायचे. त्याची भूमिका अशी सांगितली, ग्रंथ पुन्हा लिहावा, फक्त संतांनीच लिहावा. दुसऱ्या असं कोणाचं पण असे पुस्तक घराकडे घेऊन यायचे. कारण एक इथं वाणी सांगितलेली आहे, व्यास महर्षीची वाणी. येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गातो. इथं व्यास महर्षीची वाणी आणि त्यांच्या वाणीचं असताना जर गुणगान करायचं म्हटलं तर आपली वाणीच्या बाबतीमध्ये सार्थक हरिगुण गावोनी. बस. शास्त्र पुराणे मुकुट मणी. शास्त्र असतील 6 शास्त्र, 18 असतील पुराण असतील. 6 शास्त्राचं, 18 पुराणाचं आणि 4 वेदाचं मुकुटमणी जर काय असेल तर हा भागवताचा ग्रंथ आहे. आपला विषय चालू आहे भागवताच्या महतीचा. सगळ्याचा मुकुटमणी कोण आहे? भागवत. आणि एक दृष्टांत देतो. तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. लक्ष करा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. माळीमध्ये मणी आपण असा ऐकतो 108 मणी असणारी असा. 108 मण्यापैकी सगळ्यात जास्त किंमत कुणाला असते? बोला. काही लोक गुरुमणी म्हणतात, काही त्याला मुकुटमणी म्हणतात. आता बोलण्याचा भाग आहे. मणी तर सगळे सारखेच आहेत, मण्यामध्ये काही बदल आहे. याचा एक विशेष प्रभाव आहे. सगळ्या जणांचा मुकुट कोण असतो? सगळ्याचा गुरु अग्रेसर. अहो महाराज, सगळ्याचा राजा आहे तो राजा. आणखी सांगतो, काही लोक काय करतात, जर एखाद्या माळीच्या बाबतीमध्ये स्नान करत असताना कुठं तीर्थाच्या बाबतीमध्ये गेले असेल तर आचरण स्वरूपामध्ये मणी जर कट झाला, जर तुटला, माळ जर तशी गळ्यामध्ये राहिली तर ती लोक माळ सुद्धा वापरत नाही. कशा करतात? त्याला मुकुटमणीच राहिला नाही, त्याला मुकुटमणी राहिला नाही, त्याला किंमत नाही, अजिबात त्याला किंमत नाही. तसं एक भूमिका सांगितली. सगळ्याचा मुकुटमणी जर काय असेल तर भागवताचा ग्रंथ मुकुटमणी आहे. शास्त्र पुराणे मुकुटमणी. बस. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही परम प्रेमामृत जननी सहज सेविता, तुम्ही आता ही कथा ऐकायला, कधी कधी काय म्हणतं माहिती, कथा ऐकत असताना काय आपण ते सहज सगळीच कथा ऐकत होतो. काय म्हणजे सांगतो, आपण जरी तुम्ही बसला, डोळे ग्रंथाकडे आहेत, फोटोकडे आहेत, कथेकडे असणारा आपला चेहरा आहे, सगळी भूमिका आहे, पण तुम्ही कथाच ऐकत असाल असं नाही. काय म्हणतो, लक्ष करा. चेहरा इकडे आहे, डोळे इकडे आहे, शरीर इकडे आहे, पण तुम्ही कथाच ऐकत असाल असं नाही. काय होतं माहिती का? शरीर इकडे आहे, डोळे इकडे आहेत, शरीर, भूमिका, चेहरा सगळं इकडे आहे. याच्यामध्ये एक विकार आहे, ते इथं नसतं. फिरायला जाऊन येतो, फिरायला जाऊन येतो. एखाद्या माणसाला जर विचारलं, महाराज ते अमुक अमुक कथेमध्ये सांगितलं, तो म्हणतो माझं लक्ष नव्हतं बघा, माझं लक्ष नव्हतं. आणि काय होतं, एखाद्या माणसाचं लक्ष जर नसेल, एखादा दृष्टांत सांगितला, सगळे माणसं हसतात, सगळे माणसं हसू लागली की पुन्हा सगळे हसल्याच्या नंतर तो असणारा हसतो. एक भूमिका सांगितली. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये तुम्ही कथा ऐकण्याकरता सुरुवात केली तर कथा ऐकण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर एक भाग असा सांगितलेला आहे, अधूनमधून तुमचं मन विचलित होतं, कुठेतरी बाहेर जातं, परत येतं. मग तुम्ही अशी जरी कथा ऐकली, जाऊ देऊ नका बरं का, मनाला जाऊ देऊ नका, जाऊ देऊ नका. आपण जरी गेलं तरी माझी बोलण्याची भूमिका असेल, सहज सेविता. सहज म्हणजे खूपच सहज, सहज
ऐका म्हणूनच आहे अशा उगाच सगळे लोक ऐकायला चला आपण पण जाऊन असं ऐकावं. सहज जरी कथा ऐकली का नाही, सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता म्हणजे मोक्ष तत्वता देदाता. ही कथा जर तुम्ही सहज जरी ऐकली तर हा ग्रंथ तुम्हाला मोक्ष देतो. मोक्ष मोक्ष म्हणजे काय याचे सुंदर स्वरूपामध्ये मला सांगितलेलं आहे. मला संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती त्याचं नाव मोक्ष आहे. संसार म्हणजे कोणता? तुम्ही म्हणाल गाई जमीन हे संसार का? याचा तुम्ही डोक्यातच भाग करू नका. पण हा संसार असा आहे आतापर्यंत एक जणांना नाही केला, अनेक लोकांनी केला. कुणाचा पूर्ण झाला? कुणाचाच पूर्ण झाला. प्रमाण सांगितलेलं आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला देखत देखत नातू कंतू तोही पैसा झाला. कुणाचा तरी पूर्ण झाला अजिबात नाही. याला दृष्टांत द्यायचं म्हटलं काही माणसाचं वय संपत येत 5 मजली जरी घर बांधलं तरी म्हणतो बरी गज काढून ठेवावं. कशा करतात? माझ्याच्याला बांधलं नाही झालं माझा मुलगा बांधेल नातू बांधेल झाला संसार पूर्ण. बस एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे आजी संसार सुखद झाला की माय देखिले पाय संताचे किंवा वैष्णवाचे. संसार कधी सफल होतो? जर तुम्ही साधू संतांचे पाय जर बघितले ना, संसार असताना आपला सुफल असताना तो होऊन जातो. म्हणून माऊलीने सुद्धा एका अभंगामध्ये वर्णन केलं आहे सगळ्या जणांचा संसार मी सुखाचा करतो. एवढंच नाही अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. कशाच्या जोरावर? जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. काय करतात? सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षम मी देईल पांडुरंग. महाराज पाप रखुमा देवी वरून विठ्ठलेसी भेटे आपुले संसार करून ठेविला. सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. ही कथा तुम्ही ऐकता का नाही? या संसाराच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. आपण जो संसार करतो हा संसार आहे. खरा संसार कोणता हे सांगतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम. बस पुनरपि जननी जठरे शयनम. आपल्या पाठीमध्ये मोठा संसार लागला. कोणता संसार? एकदा जन्माला येणं आणि एकदा असताना मरण. हा मोठा असणारा संसार आहे. आणि हा संसार जर घालवायचा असेल तर कुठल्याही उपायाने जात नाही. एक तर नामचिंतन भगवंताची सेवा नाही तर माझ्या श्रीमद भागवताच्या बाबतीमध्ये ग्रंथाची कथा ऐका सुरुवात जर केली तर इथं मात्र संसार बंधाची निवृत्ती असणारी होऊन जाते. म्हणून नाथराय सुंदर स्वरूपामध्ये वर्णन करतात सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता. उदार म्हणजे मोकळेपणा नसणार. हा भगवत काय करतो? तुम्हाला मोक्ष असताना देऊन टाकतो. म्हणून ही कथा सुंदर स्वरूपामध्ये असताना आपण ऐकणं मात्र गरजेचं आहे. एक छोटस मी भजन म्हणतो. सगळ्या जणांनी टाळी वाजवून असणार पाठीमागं असणार भजन मात्र म्हणायचं बरं का. असं हरी हरी सर्वांनी टाळी वाजवायला. जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. टाळी वाजवा सर्वांनी म्हणा. जय जय राधा रमण हरि बोल. 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 जय जय राधा रमण हरि बोल.
जे राधारमण हरि बोल, जे राधारमण हरि बोल। जे राधारमण हरि बोल, जे राधारमण हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल। जे राधारमण हरि बोल, जे राधारमण हरि बोल। जे राधारमण हरि बोल, जे राधारमण हरि बोल। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल। ताली वाजवा, जोरात ताली वाजवा। नाम मेरे राधा रानी का जिसने गाया है, नाम मेरे राधा रानी का जिसने गाया है। कांके बिहारी ने उसे अपना बनाया है, कांके बिहारी ने उसे अपना बनाया है। जे राधारमण हरि बोल, जे राधारमण हरि बोल। गोपाल कृष्ण
भगवान की जय। महामुनि शुकाचार्य महाराज की जय। जय जय श्री राधेशा कृष्णेश्वर भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। अपने गुरुदेव की जय। या ठिकाणी तिसरं जे असतं ग्रंथाच्या बाबतीमध्ये जे वर्णन केलेलं आहे, तिसरा असणारा भाग असा सांगितलेला आहे, गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपानी युक्त निर्मले जले भक्ते सहित विहरे हरी हंसची चित्त लोक सुखमळे संत बीज फळे सेवुनी रमले भान हरपले रसपिता। ज्यांनी ज्यांनी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सेवन केलं का नाही त्यांचं मात्र भान मात्र त्या ठिकाणी असणारा हरपून गेलं। महाराज या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना, काय ग्रंथाच्या बाबतीमध्ये वर्णन करावं, ज्यांनी ज्यांनी खादलेची खावी वाटे आणि जे जे भेटे तयास। अनेक लोकांनी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये भागवताच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी कथा सांगितली पण, अनेक जणांनी कथा ती श्रवण केली पण। या ग्रंथाच्या बाबतीमध्ये ज्यांनी ज्यांनी ही कथा श्रवण केली सांगितली त्यांचं मात्र भान मात्र असताना हरपून जातं। दोन भागामध्ये भाग सांगितलेला आहे। भानच माणसाचं हरपून जावं पण कथा कीर्तनामध्ये असताना हरपून जावं। काही जणांचं संसारात भान हरपून जावं, कुठं वस्तू ठेवली कळत नाही, काठी घ्यायची घराकडे चाललो असं वाटतं पण तिकडच लागतं रस्त्याला बरं का। म्हणजे मग असं कशाला नाही, आता त्यांचं वय झालं आता ते भानावर सध्या नाही। माझी बोलण्याची म्हणजे काय, भान हरपून जावं पण कुठं जावं माहिती, कथा कीर्तनामध्ये भान असताना हरपून जावं। या ग्रंथाचा आणखी महिमा सांगितलेला आहे, किती महान आहे अपार महिमा ग्रंथाचा। या ग्रंथाचा जो महिमा सांगितलेला आहे त्याने अपार महिमा सांगितलेला आहे। या ग्रंथाच्या बाबतीमध्ये कुणाला सुद्धा या ग्रंथाचा पारावार मात्र कधी सुद्धा लागलेला नाही। अपार, ज्याचा कधी कुणाला पारावार लागला नाही त्याचं नाव अपार। अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणा साचा। कोणी जर प्रश्न विचारला, महाराज अमुक अमुक या ग्रंथाच्या बाबतीमध्ये तुम्ही जी कथा सांगता का नाही त्याचा महिमा किती आहे असं सांगावं। आणखी भूमिका सांगतो, जुनी लोक म्हणायचे, महाराज इथून त्या लिंबापर्यंत जे तुम्हाला दिसतो का नाही वृक्षाचा असताना महाराज, त्या लिंबापर्यंत आपल्या पट्ट्याची जमीन आहे बरं का। माझा बोलण्याचा भाग असा आहे, लिंब सुद्धा मर्यादा सांगितली असं म्हणायला पाहिजे। जिथपर्यंत तुमची दृष्टी जाते का नाही सांगता येत नाही मला, जिथपर्यंत दृष्टी जाते तिथपर्यंत आपली जमीन आहे असं होईल नाही। ऐका आणखी भूमिका सांगतो, विहिरीमधलं पाणी तुम्हाला मोजता येईल, 4 टँकर 5 टँकर मोठे असले तर मोठमोठे काही टँकर भरले 10-20 टँकर भरतील, मोजता येईल। जर तुम्ही एखाद्या वेळेस जर जास्त संशोधन जर केलं, जास्त जर हिशोब केला तर एखाद्या वेळेस तळ्यामधलं पाणी तुम्हाला मोजता येईल। पण तळ कसं त्याला मर्यादा आहे। जर तुम्हाला प्रश्न सांगितला काय करा, अरबी समुद्र आहे आणि त्याचं लिटर मध्ये पाणी मोजून दाखवा, मोजता येईल? मोजता येईल नाही। फक्त सागर आहे तिथं मोजमाप कोणालाही करता येत, तसा हा ग्रंथ आहे। याचा विशेष महिमा जर सांगायचं म्हटलं तर कुणाला सांगता येईल एवढा आहे, मग एवढाच आहे असं म्हणता येईल तसं नाही, फार विशाल स्वरूपामध्ये आहे। याचा महिमा कोणाला सुद्धा सांगता येत नाही। अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणा साचा। पुढे वर्णन केलं आहे, प्राणची कीर्तनकाराचा। कीर्तनकार मंडळी आहेत ज्यांचं आपण कीर्तन ऐकतो, काही लोक म्हणतात फार त्या महाराजाने कीर्तन सुंदर केलं, फार आणि मी अनेक जणांचे कीर्तन ऐकले पण मला तर असं वाटतं त्या महाराजापेक्षा दुसरा महाराज हुशारच नाही असं लोक म्हणतात। फार विद्वान माणूस आहे, फार हुशार आहे। त्या कीर्तनकाराला विचारा, बाबा तुझा प्राण नेमका कोणता आहे?
कीर्तन करायला तुला प्राण नेमका कोणता आहे, त्याला असं सांगावं लागेल. खरं सांग, एवढं जरी कीर्तन मी सुंदर केलं असेल तर मला ज्ञानी समजता का नाही? माझा प्राण जर काय असेल तर भागवत ग्रंथ प्राण आहे. त्याला एवढं विनंती करायची. 2 तासात तुम्ही कीर्तन करता का नाही, फक्त भागवतामधलं सांगायचंच नाही, भागवत सोडून तुम्ही सांगा, त्याला कीर्तनच करता येईल. तो कुठून जरी फिरून आला का नाही, त्याला भागवतामध्येच यावं लागतं. भूमिका सांगितली आहे. अपार महिमा ग्रंथाचा, वदविना तो नासाचा, प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा. मेवा म्हणजे प्रसाद. कुणाचा आहे? संताच्या बाबतीमध्ये आहे. मेवा कविवर संताचा, जणू बोधाचा, स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा, बस रवी अंतरीचा तमहरता. या ग्रंथाचा आणखी महिमा सांगितला. शक्यतो 3 गुण सांगितले माणसाच्या जवळ. 3 गुण. नंबर 1 सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता आपण सगळेजण बसतो, खरं सांगतो, आपण कोणत्या गुणाचे? 3 गुण सांगितले ना, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. कोणत्या गुणाचे आपण? नाही कशात? ऐका, आपल्या गुणाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता बसलो ना, तर कथा श्रवण करण्याकरता बसल्याच्या नंतर आपण सुंदर स्वरूपामध्ये चिंतन केलेलं आहे. आपण जी कथा श्रवण करतो त्या कथेच्या बाबतीमध्ये जी कथा श्रवण करत आहे आपण सत्वगुणाच्या बाबतीमध्ये आहे. आपण जी कथा या ठिकाणी श्रवण करता का नाही, ही कथा सत्वगुणाच्या बाबतीमध्ये आपण कथा श्रवण करत आहोत. आणि सत्वगुण माणसाच्या जवळ आला रे आला, देवाच्या बाबतीमध्ये तो काय करतो तर भक्ती करण्याकरता सुरुवात करतो. मगच सत्वगुणाच्या बाबतीमध्ये आपण संपूर्ण असणारी मंडळी या ठिकाणी आहे. नंबर 2 दुसरा एक गुण आहे, तो आहे रजोगुण. काय करतो माहिती का? कधीच कुणाच्या समोर नमत नाही, असा अहंकाराचा छाती अशी कीर्तन कथा व्हायचं असं बघत बघतच जाणार, बघत बघत मध्ये येऊन बसणार नाही. हे काय लावलं म्हणते वेळे, बघत बघत त्याला म्हणायचं रजोगुण. आणि एक तमोगुण असा आहे, चांगलं कार्य चाललं का नाही ते बंद कसं पडत, त्याला म्हणायचं तमोगुण. एक महत्वाची भूमिका सांगतात. काही लोक एकादशी करीत नाही, म्हणजे करतात तर नाही, त्याला करू देत नाही. तमोगुणाची माणसं. चांगलं कार्य स्वतः करायचं नाही, दुसऱ्याला करू द्यायचं नाही, हे तमोगुण. त्या ग्रंथाचा एक महिमा आहे. जर एखाद्या माणसाला सहज ग्रंथ जर हा ऐकला, त्याच्यामधला तमोगुण असताना निघून जातो. तो काय करतो माहिती? एकदम असा लीन होतो. कुणी जरी समोरून आलं का नाही, बस सुनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शिन. महाराज इतका विनयाच्या बाबतीमध्ये होतो. विद्या विनय संपन्नी ब्राह्मणी कवी हस्तिनी. तमोगुण जर एकदा निघून गेला रे गेला, तो कुणाच्याही पाया पंढरपूरला जातो. आपण जर दुसऱ्याच्या पाया पडलो रे पडलो, तर तो माणूस सुद्धा आपल्या पाया पडतो. कशा करता? तिथं तमोगुण मात्र कुणाच्या जवळ राहत नाही. हा ग्रंथ एक असा आहे, तुम्ही जर या ग्रंथाची कथा जर ऐकली ना, तर तुमच्याजवळ तमोगुण मात्र अजिबात राहणार नाही. मी इथं वर्णन केलं आहे. द्वादश कळीचा, बस रवी अंतरीचा तम भरता. म्हणजे इथं शरीरामधला तमोगुण आहे तो संपूर्ण असताना तो निघून जातो. आणि शेवटच्या कडव्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे. हा ग्रंथ कोण आहे? ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेदी मन पूर्ण. या ग्रंथाचं मन जर कशामध्ये ओढत असेल तर गीतेमध्ये मन ओढत. ही गीता कुरुक्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवद्गीता सांगितली. कुणा करता सांगितली? अर्जुना करता सांगितली अर्जुना करता, पण ती एकट्याच्याच कामाला आली अशी नाही. आपल्या सगळ्याच्या असणारी कामाला असणारी आली. एवढी गीता असणारी महान आहे, एवढी गीता महान आहे. महाराज काय त्या गीतेचं असणारं वर्णन करावं.
विशाल स्वरूपामध्ये असण्याचं त्या गीतेचं महत्व आहे. या ग्रंथाचं मन जर कशात ओळख असेल तर गीते वेधी मन पूर्ण. त्या ग्रंथाचं मन कशामध्ये ओळख? गीतेमध्ये ओळख. एवढंच नाही महाराज, अनन्य होता या शरण, म्हणजे तुम्हाला काल बोललो का नाही, विनोदानं सांगतो या ग्रंथाची पूजा करा, अनन्य भावानं शरण जा, याच्यावर दक्षिणा ठेवा, हळद कुंकू ठेवा, फळ ठेवा. का सांगितलं माहिती का? मी सांगितल्याच्या नंतर तुम्ही अनन्य भावानं शरण जाता. काय होतं माहिती? अनन्य भावानं शरण गेल्याच्या नंतर विनोदानं सांगतो, आता दक्षिणा ठेवला म्हणजे याच्यामध्ये दोन फायदे सांगतो. कसं सांगू? एक तुमच्या हातानं दान होतं, एक रुपया असो 10 रुपये असो किती असो तुमच्या हातानं दान धर्म झालं. दुसरा फायदा माझा झाला. कळतं का? म्हणजे माझी बोलण्याची भूमिका आहे, तुमच्या हातानं दान धर्म झाला, नंबर 2 माझा असणार फायदा. पण काय होतं माहिती? आपल्याजवळ जोपर्यंत पैसा आहे वगैरे आहे तोपर्यंतच हे होतं. एकदा जर तुम्ही वयोवृद्ध झालात तुम्हाला पैसे मागून घ्यावे लागतात, तरी घरचे म्हणजे त्या दिवशी त्यानं पैसे काय तुम्हाला गरज आहे पैशाची? आणि बोलण्याची भूमिका आहे. जोपर्यंत हातामध्ये पद आहे नाही तोपर्यंत आपण दान धर्म करू शकतो, पुन्हा मात्र दान धर्म करू शकत नाही. म्हणून अनन्य होता या शरण, खचित कळे जन्म मरण, त्रिताप जाती, एक आणि दोन नाही 3 ताप आहेत आपल्या पाठीमागे लागलेले. आता कोणते ताप? काही लोक म्हणतील सर्दी ताप, खोकल्याचा ताप, हे ताप नाही, हे ताप वेगळे. पण आपल्याला 3 मोठे ताप आहेत. त्या तापाच्या बाहेर कोणीच नाही, सगळे माणसं त्याच्यामध्ये ऐका. काही जणांना शरीराचा ताप आहे, घर चांगलं आहे, माणसं बोलाय चांगले, शेजारी चांगले, सगळं सोयरे धायरे सगळे चांगले आहेत, पण त्याला एक ताप लागलाय पण शरीराचा. त्याला विचारला बाई तुम्हाला सगळा आनंद आहे? म्हणजे महिला म्हणजे सगळा आनंद आहे, नातू चांगले, मुलं चांगले, सुनबाई चांगले, सोयरे चांगले, शेजारी सगळे चांगले, पण काय करावं? कंबर थोडी आता शेजार चालते आहे का नाही? ते ताप आहे. त्या तापामध्ये माणूस. आता दुसरा ताप आहे, काही माणसाचं शरीर चांगलं, दात चांगले, कंबर चांगली, शरीर नंबर 1 मजबूत, पण घरची माणसं नुसते हरहरच करायला त्याच्या त्या तापात. कुठेही बसला की त्याला विचारलं का नाही, जरा नाराज दिसतात, काय तुम्हाला सांगावं काय नाही, इथं येऊन जी बसलो का नाही की आपण उतरायच्या वाट्यावर घरी डोकं अशी भन 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 करले का, म्हणजे दुसऱ्या तापा सापडला बरं का. म्हणजे दुसऱ्या कोणी त्याला ताप होतं पण त्याच्यामध्ये फसला. 2 ताप झाले. नंबर 3 तिसरा एक ताप असं सांगितलं आहे, 2 तापापासून जर सुटला तर तिसऱ्या तापामध्ये तो फसतो, त्याच्यामध्ये अडकतो. कोणता ताप? नंबर 1 शरीराचा, नंबर 2 भूती उपद्रव दिदला ताडीला अथवा निस्तेजना तेनी चित्ती दाबो झाला, आधी भौतिक बोलीला तो ताप. आणि तिसरा सांगितलेला आहे तो म्हणजे दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला झाला कष्टी, आगीने जळता नावरी संकटी, आधी दैव तो ताप बोलीचे. हे गोष्टी सांगतो. आता पाऊस कसा आहे आपल्या परिसरामध्ये? आता पाऊस जो पडतो कसा आहे? जास्त आहे का कमी आहे? जास्त नाही, वर्जिन आहे. आता एक भूमिका सांगतो, जर पिकं जर सुकूच लागली तुम्ही काय करणार? पण आता पावसाळ्यात चिंता एकच, कधी पडतो कधी पडतो कधी पडतो. मग कोणत्या तापामध्ये तुम्ही अडकला? ताप आहे बरं, हे ताप आहे. म्हणजे तुम्ही पावसाची अपेक्षा करता, एक तापच आहे. अपेक्षा केली पावसाची, शेतीच्या बाबतीमध्ये पिकाच्या बाबतीमध्ये पाऊस पाहिजे, पण देवानं काय केलं? एवढा पाऊस दिला का नाही, जेवढा पाहिजे होता त्याच्यापैकी 10 पट जास्त दिला. जे होता का नाही पीक वगैरे सगळं पिवळं पडून गेलं, काही त्याला या ताप आहे. ताप तुम्ही याला काहीच करू शकत नाही. दैवी अतिवृष्टी, जास्त पाऊस जरी पडला तर तुमच्या हातामध्ये काही नाही. अनावृष्टी, दुष्काळ पडला तरी तुमच्या हातामध्ये काही नाही. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला झाला कष्टी. भरपूर तुम्ही प्रॉपर्टी कमवली, भरपूर कमवली. आपल्याकडे प्रॉपर्टीवान लोक नाही जे
दुसरे आपण जर गेलो परिसरामध्ये किंवा शहरमध्ये, काही लोक एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत ना, गादीच्या खाली पैसे, जे आंघोळ करतात का नाही त्या फरशीच्या मध्ये पैसे ठेवाय जागा, एवढा पैसा एवढा पैसा. पण कधी कधी काय होतं माहिती, एकदा जर गोष्ट शासनाच्या बाबतीमध्ये जर कळाली, इन्कम टॅक्सची धाड येते आणि सगळा पैसा घेऊन जातात. म्हणजे राजानं जर धन लुटलं तर माणसाचं मात्र काही सुद्धा चालत नाही. म्हणजे 3 तापा आहेत, त्या 3 तापाच्या बाबतीमध्ये जर वाचायचं असेल तर त्रिविध तापाची झाली मूळवड. बस ती कशाने मूळवड होती माहिती, भगवंताची जर कथा जर श्रवण केली तर कथा श्रवण केल्यानंतर 3 असणारे ताप या ठिकाणी नष्ट होतात. म्हणून नाथरायांनी सुंदर वर्णन केलं आहे. त्रिताप जाती चिरई शांती. आपल्याला खरी जर गरज जर कशाची असेल ना तर आपल्याला शांततेची गरज आहे. आपण एवढे पळायला धावपळ करतो का नाही, फक्त शांती करतो. पण ही शांती काही वेरूळच्या बाजारामध्ये मिळेल, रत्नपूरला मिळेल का संभाजीनगरला? किती जरी याचा किलोवर जरी भाव झाला असता, लोकांनी सोनं विकून शांती विकत आणली असते. भेटते कुठे? कुठे शांती मिळत नाही. पण कुठे मिळते माहिती, फक्त ही कथा कीर्तनामध्ये शांती मिळते. माणूस शांत स्वरूपामध्ये कथा कीर्तन वगैरे ऐकतो. आणि एक सांगतो किती शांती मिळते कथा कीर्तनामध्ये. कथा जर सुरुवात झाली तर माणसाला जांभळी येण्याकरता सुरुवात होतात. आता जांभळी द्यायचं शांतपैकी असा झोप घेतो. कशामुळे माहिती, त्याला इथं शांती भेटली बरं का. शांती भेटली की झोप लागायला टाइमच लागत नाही. काही माणसं असे संध्याकाळी झोपले की रात्रभर फॅनच्या पातळीवर झोपच येत नाही, तर गोळ्या खाऊन झोप येत नाही. असं समजायचं झोप लागत नाही का नाही, असं समजायचं शांतताच नाही. आणि शांत जर कुठे मिळत असेल शांतता, फक्त कथा कीर्तनामध्ये येते. काही लोक असे महाराज झोप घेण्याकरताच इकडे येतात. सध्या यात्रेली असते आपलं शेजारी लोक. माझा बोलण्याचा भाग आहे. त्रिताप जाती चिरये शांती नातही वदती.